वरिष्ठ विज्ञान विभाग, विद्यार्थी पालक संयुक्त बैठकीला उपस्थित मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं महाविद्यालयामध्ये स्वागत करतो आणि त्यांनी एक टप्पा त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये नुकताच ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी प्रशासनातर्फे खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयावर जो विश्वास ठेवलेला आहे. आपण शाळेच्या एका जगातून महाविद्यालयाच्या दुसऱ्या जगामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि आजपर्यंतचा एक टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण वाटचाल सुरू केली. खरं तर प्राचार्य म्हणून मी या महाविद्यालयाच्या या संस्थेचा एक थोडक्यात आढावा एक ओळख की हे महाविद्यालय काय आहे, ही संस्था काय आहे, एक थोडक्यामध्ये मी आढावा आपल्यासमोर ठेवतोय. त्याला बराचसा वेळ झालेला आहे, जवळपास 2 तासापासून आपण या ठिकाणी बसलेला आहात. अगदी थोडक्यामध्ये मला माहित आहे की मांडी घालून बसणं फार कठीण असतं आणि ते 2-2 तास एका जागेवर बसायचं म्हणजे अजून फार कठीण असतं. पण पुढची जेव्हा पॅरेंट्स मीटिंग होईल तेव्हा संस्थेनं हे सभागृह जे आहे त्याला आम्हाला रिनोव्हेशन करण्यासाठी परवानगी दिलेली आणि पुढची तुमची जी काही पॅरेंट्स मीटिंग होईल त्यावेळेस तुम्हाला खाली बसण्याची गरज लागणार नाही. त्यावेळेस सुसज्ज असं हे सभागृह, अद्ययावत असं सभागृह तयार झालेलं असेल असे मी संस्थेच्या वतीनं आम्ही देतो. आपण आपल्या पाल्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन. मी बघापासून पाहतो की आपण अभिनंदन करत असताना टाळ्या वाजवत असताना आपण फार कंजूसपणे टाळ्या वाजवतो. आपल्या पाल्याचं सरांनी बघा सांगितलं होतं, महेश पाटील सरांनी त्यांचं नाव म्हणजे मुद्दा मी पाठीमागं ठेवलं की ज्यांनी बोलल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. की एकदा त्यांचं भाषण झालं की मग परत काय आम्ही बोलावं असा आमच्यासमोर प्रश्न निर्माण होतो. कारण त्यांचं ते महाराष्ट्रातले एक बुलंद तोफ म्हणून ज्यांचं ओळख आणि एक शिक्षण तज्ञ म्हणून ज्यांची ओळख केली जाते ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित दरवर्षी राहतात. ते आदरणीय महेशजी पाटील सर, त्यांनी मला सांगितलं होतं हा मधला आमचा टप्पा जो आहे ना, मधले काही बसलेले मागचे बसलेले आम्ही काही फार टाळ्या वाजवत नाही. आपल्याला कसं असतं की सवय असते की कुठलीही गोष्ट करत असताना आम्ही 100% कधी देत नाही. आम्हाला मार्क्स अपेक्षित असतात की आम्हाला 100% मार्क्स मिळाले पाहिजे, परंतु काम करत असताना 100% द्यायची आमची इच्छा नसते. हा मानवी स्वभाव आहे. म्हणून मी प्रत्येक वेळेस पॅरेंट्स मीटिंग मध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा एक उदाहरण देत असतो. आपण एवढ्या जोराने टाळ्या वाजवा की या टाळ्या आपल्या गावापर्यंत ऐकू गेल्या पाहिजे. आम्ही बघायच्यापेक्षा फक्त थोडं जास्त वापरा. मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल सांगतो की कुठलीही गोष्ट करायची असेल तर आपण आपल्यातलं 100% कसं दिलं पाहिजे. मी नंतर गोष्ट आहे त्यापूर्वी अगोदर महाविद्यालय ही संस्था जी आहे 1970 ला स्थापन झालेलं हे महाविद्यालय आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेची स्थापना 1968-70 ला 2 वर्षानंतर हे महाविद्यालय स्थापन झालं आणि मागची जवळपास 56 वर्ष या महाविद्यालयाने स्वतःचे रेकॉर्ड स्वतःच फक्त मोडलेले या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये या महाविद्यालयाचे रेकॉर्ड अद्यापही कुणी मोडलेले नाहीत आणि भविष्यातही मोडणार नाही. सुरुवातीच्या काळामध्ये या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेब असतील, ज्यांना लातूर पॅटर्नचं जनक म्हणून ओळखलं जातं ते आदरणीय अनिरुद्ध जाधव सर असतील, या संस्थेचे माजी उपाध्यक्ष PR देशमुख साहेब असतील आणि त्यांची सगळी टीम यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि 10 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर 70 ते 80 पर्यंत जो काही परिश्रम मेहनत या संस्थेनं घेतली त्याचं पहिलं 1980 ला बोर्डामध्ये पहिलं मिळतं आणि 1980 पासून ते 2026 पर्यंत मग या महाविद्यालयानं या संस्थेनं कधीही परत मागे वळून बघितलेलं नाही. सुरुवातीचा एक काळ तर असा होता की हे महाविद्यालय चालत नाही ते आता आपण बंद करूया इथपर्यंत ही संस्था आली होती.
अगदी 50 विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेलं हे महाविद्यालय आज या महाविद्यालयामध्ये 12,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. म्हणजे केवळ संख्या फक्त वाढलेली नाहीये, जशी संख्या वाढली तशी गुणवत्ता जोपासण्याचं काम, ती टिकवण्याचं काम हे सातत्यानं गेली 56 वर्ष हे महाविद्यालय करत आहे. जेव्हा 10वी आणि 12वी म्हणजे 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा बोर्डाची मेरिटची यादी यायची, तेव्हा त्या मेरिटच्या यादीमध्ये अख्ख्या बोर्डामध्ये 50% जास्त विद्यार्थी हे एकट्या राजेश शिशो महाविद्यालयाचे आहेत. तेव्हा कधी कधी शंका घेतल्या. त्यावेळेस विलासरावजी देशमुख साहेब शिक्षण मंत्री होते की यांचे शिक्षण मंत्री यांचंच महाविद्यालय आणि मग यांचेच विद्यार्थी मेरिट मध्ये येत आहेत. मग नंतर सीईटी आली, नीट आली आणि मला सांगायला अभिमान वाटतो, आनंद होतो की त्या राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेमध्ये सुद्धा या महाविद्यालयानं आपला एक आगळा वेगळा ठसा उमटवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून केलंय. आता सगळे रिझल्ट आपल्या समोर मांडलेले. मी फक्त एवढंच म्हणतो की एमबीबीएस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, प्रायव्हेट मेडिकल असेल, बीडीएस असेल, बीएमएस, बीएचएमएस या सगळ्यांची बेरीज केली तर गेल्या अनेक वर्षापासून या महाविद्यालयातून 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी हे मेडिकल कॉलेजला जातात. आता आयआयटीला विद्यार्थी चालले, एम्सला विद्यार्थी चालले. जसं आम्ही अगोदर म्हणत होतो की महाराष्ट्रातलं एकही वैद्यकीय महाविद्यालय शोधूनही सापडणार नाही की ज्या महाविद्यालयामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी नाही. आता आम्ही अभिमानाने सांगू लागलो की या देशातलं एकही एम्स शोधून सापडणार नाही की ज्या एम्स महाविद्यालयामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी नाही. दरवर्षी अगदी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी एम्सला चालले, आयआयटीला चालले, एनआयटीला चालले. या वर्षीचा रिझल्ट आपण जर पाहिला, नुकताच ऍडव्हान्स परीक्षेचा रिझल्ट आलेला आहे आणि त्यामध्ये एनआयटी आणि आयआयटी सारख्या नामांकित इन्स्टिट्यूट मध्ये 50 पेक्षा जास्त विद्यार्थी आता प्रवेश घेणार आहेत. आणि म्हणून हे महाविद्यालय जे आहे हा सगळा रिझल्ट जो आहे, जो आतापर्यंत 11 वाजल्यापासून आमचे सगळे समन्वयक आपल्या समोर मांडतायत, त्याचं क्रेडिट कोणाला जातं तर ते इथं असणारा जो आमचा शिक्षक आहे, इथं असणारे आमचे सगळे कोऑर्डिनेटर्स, आमचे उपप्राचार्य आणि त्यासोबतच हे सगळे विद्यार्थी पालक. आणि सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर त्यासाठी अतिशय गंभीरपणे उभी असलेली आमची जी काही शिवछत्रपती शिक्षण संस्था आहे, आदरणीय डोंगरे साहेब असतील, आदरणीय जाधव सर, आबा देशमुख सर, या सगळ्यांचा जो एक सपोर्ट, एक ज्याला आपण म्हणतो बॅकबोन म्हणून जे काम करतात ते फार महत्वाचे असतात. त्यांच्यासाठी आपण जोरात एका टाळ्या त्यांचा असलेला सगळा सपोर्ट जो आहे आणि त्याच्यामुळं हे सगळं यश आपल्याला दिसतं. आणि म्हणून ही संस्था, हे महाविद्यालय जे आहे, एवढा मोठा रिझल्ट महाराष्ट्रातलं हे एकमेव महाविद्यालय नाही तर देशातलं हे एकमेव महाविद्यालय की एवढ्या मोठ्या संख्येनं डॉक्टर्स, इंजिनियर्स घडवण्याचं काम गेली अनेक वर्ष हे महाविद्यालय, ही संस्था करत आलेली आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांना सगळ्यांची भूमिका, विद्यार्थ्यांची भूमिका काय, पालकांची भूमिका काय, आमची भूमिका काय किंवा आमच्या अपेक्षा काय, या सगळ्या गोष्टीवर प्रत्येकानं आपापलं मत या ठिकाणी व्यक्त केलं. पालकांनी आपला जो काही पाल्य आहे तो अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आहे. हे त्याचं वय आहे, हे मानसिक आणि शारीरिक या दोन्ही दृष्टिकोनामधून त्याच्याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण त्यासाठी तुमचं सहकार्य, पालकांचं सहकार्य हे प्रशासनाला असणं तेवढंच अधिक महत्वाचं आहे. आणि मग अशा वेळेस आपण एक विद्यार्थ्यासोबत संवाद ठेवला. घरी आल्यानंतर विद्यार्थ्यांना किमान 10 ते 15 मिनिट आपण महाविद्यालयात झालेल्या गोष्टीवर पालकांनी संवाद ठेवा. त्याला विचारा, त्याच्यासोबत चर्चा करा की आज महाविद्यालयात काय झालेलं आहे, महाविद्यालयात आपण काय नवीन शिकलाय, त्याच्याशी चर्चा करा. एक संवाद ठेवणं हे फार महत्वाचं आहे. त्याची उपस्थिती आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणून आम्ही बघा, आमचे स्वप्नील राजवाडे सरांनी सांगितलं की उपस्थिती असेल, मोबाईलचा वापर असेल, आम्ही विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अँड्रॉइड मोबाईल अलाउड करत नाही. कारण बऱ्याच वेळेस काय असतं की हे वय आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर मोबाईल मध्ये तास आपला वाया जातो. तुमच्याकडे किती वर्षे? फक्त 2 वर्षे, 2 वर्ष सुद्धा नाहीये.
त्यातले आता मे आणि 15 जून हे 1.5 महिना आपला गेला. आपल्याकडे 700 दिवसापैकी आता आपल्याकडे फक्त 685 दिवस आहेत आणि त्या 685 दिवसाचं एक प्लॅनिंग आपल्याकडे असतं. आम्ही अकॅडमिक प्लॅनिंग तुम्हाला अगदी उद्या क्लास सुरू झाल्याबरोबर पहिल्या 8 दिवसाचा टाइम टेबल आणि त्याच्यानंतर पूर्ण 2 वर्षाचा टाइम टेबल महाविद्यालयाकडून आपल्याला दिला जातो. एक तासाचं एक दिवसाचं पूर्ण नियोजन आपल्याला दिलं जातं. आपल्याकडे फक्त 685 दिवस आहेत. 685 दिवसातले 24 तास गृहीत धरले तर फक्त 16,440 तास आपल्या हातामध्ये. त्यामध्ये एक सायंटिफिक म्हणजे आपल्याला शारीरिक तंदुरुस्त राहायचं असेल तर आपल्याला किमान दिवसातल्या 24 तासापैकी 8 तास आपल्याला झोप घ्यावी लागते. कंपल्सरी घ्यावं, त्याशिवाय आपण दुसऱ्या दिवशी काम करू शकतो. मग त्यातले हे जर आपण 5,480 तास झोपेमध्ये आपले जातात तर खाली आपल्या हातामध्ये फक्त 10,960 तास फक्त शिल्लक राहतात. त्या 10,960 तासाचं मिनिट टू मिनिट प्लॅनिंग आपण करणं फार गरजेचं आहे. तरच आपण सक्सेस होऊ शकतो. ही प्लॅनिंग आपण करणं गरजेचं आहे. ती महाविद्यालयाकडून अकॅडमिक प्लॅनिंग आम्ही देतो तुम्हाला. टीचिंग प्लॅनिंग काय असेल, आफ्टर टीचिंग प्लॅन झाल्यामध्ये टीचिंग संपल्याच्या नंतर पोस्ट टीचिंग प्लॅन काय असेल त्या सगळ्या गोष्टी आम्ही देतो. पण या सगळ्या गोष्टी करत असताना इतर जी काही मेहनत घेतली जाते, इतर ज्या ज्या सूचना दिल्या जातात त्याचं सुद्धा काटेकोर पालन विद्यार्थी आणि पालकांनी करणं फार गरजेचं आहे. पण हे सगळं करत असताना डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये मला सांगितलं की आम्ही सगळ्यात जास्त फोकस आमचा कशावर असतो, एक तर क्वालिटी एज्युकेशन आणि बघा राजमानी सरांनी सांगितलंय इथं डिसिप्लिन फार महत्वाची असते. म्हणून आपण सगळ्यांनीच एक शिस्त पाळणं फार महत्वाचं आहे. तुमचा युनिफॉर्म असेल, आयडेंटिटी कार्ड असेल, इथं वेळेवर येणं असेल, पालकांनी आपल्या पालकावर विश्वास ठेवावा. त्यांचे मोबाईल आपण म्हणजे कसं असतं की आपण आपला मोबाईल म्हणजे जेव्हा आपण आम्ही पाहतो तास आमचे मोबाईल वर तुम्हाला यश संपादन करायचं असेल तर ही 2 वर्ष म्हणजे 685 दिवस आपण सोशल मीडिया पासून दूर राहिलं पाहिजे. आमचा एक 2019 मध्ये पास आउट झालेला एक विद्यार्थी तिथं इंजिनिअरिंग बॅचला होता, तो आता कालच्या परीक्षेमध्ये तो युपीएससी क्रॅक केला. तर आम्ही परवा बोललो होतो की तू कशा पद्धतीने युपीएससी क्रॅक केला, तर त्याला सांगितलं इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर की आजकालची 2 वर्ष मी सोशल मीडिया पासून पूर्णपणे दूर होतो. अँड्रॉइड मोबाईल माझ्याकडे नव्हता, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, इंस्टाग्राम नाही, काहीच नाही. म्हणून माझी सगळ्या पालकांना विनंती की बऱ्याच वेळेस काय असतं की मुलगा 10वी पास झालाय, शाहू महाविद्यालयाला प्रवेश मिळालाय आणि मग आता चांगला मोबाईल घेऊन द्या, अजिबात देऊ नका. त्याला साधा बटनाचा मोबाईल द्या. हा आपल्याला काळजी असते, मुलगा शाळेत वर्गामध्ये कॉलेजमध्ये गेला नाही गेला, तो उशीर होत आहे, फोन करायचा आहे, तर त्याला साधा मोबाईल द्या, अँड्रॉइड मोबाईल देऊ नका. आणि माझी सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना असेल की आपण आपल्या पालकाकडे अँड्रॉइड मोबाईलचा अजिबात आग्रह धरू नका. तो जर तुमच्याकडे सापडला, आमची टीम डिसिप्लिन कमिटी जी असते ती वर्गात आपल्या बॅग अधूनमधून चेक करते आणि आपल्याकडे जर मोबाईल सापडला तर तो जप्त केला होतो. म्हणून आपण मोबाईल पासून ही 2 वर्ष आपण मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे. इथं प्रचंड मेहनत घेतली, इथं सगळेच मेहनत अगदी संस्था चालकांपासून ते शेवटच्या घटकापर्यंत हे सगळे मेहनत घेतात. मला सगळ्या आज संडे आम्ही सुट्टीच्या दिवशी आम्ही पॅरेंट्स मीटिंग का घेतो, आम्हाला काही सुट्टीच्या दिवशी पॅरेंट्स मीटिंग घेतली म्हणजे आमचा एक दिवस सुट्टीचा गेला ना. पण इथं कुणीही विचार करत नाही. आज एवढे बिझी असणारे लोक जे आहेत की ज्यांना कृषी रत्न पुरस्कार मिळाला, ज्यांनी एक ज्याला उद्योग रत्न आपण म्हणून त्यांचा उल्लेख करतो, त्यांचा तर एक मिनिट महत्वाचा आहे, ते सुद्धा अगदी तुमच्यासाठी या ठिकाणी उपस्थित. डॉक्टर आहेत की ज्यांना वेळ मिळत नाही, पेशंट वेळ वाट बघत बसलेले असतात, परंतु आम्ही सगळ्यांचा मुख्य केंद्रबिंदू जो आहे इथं प्रत्येक घटकाचा म्हणजे संस्था चालकापासून ते आमच्या शेवटच्या नॉन टीचिंग स्टाफ पर्यंतचा प्रत्येक घटकाचा मुख्य केंद्रबिंदू हा विद्यार्थी. आणि जे करायचंय ते सगळं विद्यार्थ्यांसाठी करायचंय. अगदी सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत हा कॅम्पस विद्यार्थ्यांना फुल भरलेला असतो. सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम ही संस्था करते. आणि म्हणून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अशा क्लासरूम, विद्यार्थ्यांचं रीडिंग रूम, विद्यार्थ्यांची लायब्ररी
संस्थेनं परवानगी दिली आणि लाईट गेली, उन्हाळ्यामध्ये लोड शेडिंग जास्त असतं, लाईट गेली तरी सुद्धा फॅन चालू राहिला पाहिजे यासाठी परवाच आम्ही 25 लाख रुपयाचं 160 केव्हीचं जनरेटर उपलब्ध करून संस्थेला दिले. म्हणजे असा कॅम्पस अंडर जनरेटर विद्यार्थी म्हणले तरी आम्हाला गरमी होते आणि जवळपास आम्ही 30-32 लाख रुपये खर्च टोटल सगळी रिडिंग रूम आणि बाहेरही काही हॉलमध्ये जेव्हा जागा पुरत नाही तेव्हा तिथे विद्यार्थी बसतात तेव्हा तिथे एसी रूम करून देण्याचं काम संस्थेने केलं. म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठीचं जे काही एन्व्हायरमेंट लागतं ते सगळं उपलब्ध करून देण्याचं काम केलं. आमचे कोऑर्डिनेटर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथं असतं. विद्यार्थ्यांच्या काही अडीअडचणी असतील, कुठल्या विद्यार्थ्याला समजलं नसेल टीचर उपलब्ध असतात, म्हणून डीएसपी असेल डीएससी असेल या सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्ट इथं महत्वाचीच असते आणि त्याचं काटेकोर पालन आपण करणं फार गरजेचं आहे. म्हणून कुठलीही गोष्ट तुम्ही जे जे विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते आम्ही देण्याचं काम करतो, पण आमचे काही अपेक्षा असतात, आमचे काही अपेक्षा प्रशासन म्हणून आमच्या काही अपेक्षा, संस्थेच्या काही आपल्याकडून अपेक्षा, आमच्या अपेक्षा काय, आम्ही ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी रिझल्ट मागे दिला पाहिजे. आम्ही तुमच्याकडून काय म्हणतोय की तुम्ही या देशातल्या नामांकित इन्स्टिट्यूट मध्ये तुमच्या पालकांनी प्रवेश घेतला पाहिजे आणि त्यावेळेस तुमच्या आनंदापेक्षा सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतो तर आमच्या प्रशासनाला आणि संस्थेला होतो. आपला पाल्य चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये लागल्यानंतर शेजारच्याला आनंद होतो का नाही मला माहित नाही, पण त्याला कधी आनंद होत नसतो. पण तुमचा पाल्य जेव्हा चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतो तेव्हा जास्त आनंद हा आम्हाला होतो. आमची एकच अपेक्षा आहे की तुमच्या पाल्याचं कल्याण आणि त्यासाठी ही संस्था हे महाविद्यालय काहीही करण्यास तयार असते. जे जे विद्यार्थ्यांना पाहिजे ते सगळ्या गोष्टी आम्ही उपलब्ध करतो. विद्यार्थ्यांना नोट्स असतील, विद्यार्थ्यांना पुस्तक असतील, एखादा विद्यार्थी बघा सरांनी सांगितलं की एम्स मॅच आणि मग ही ग्रेड मॅच काही अजिबात फरक नाही. आमच्यासाठी सगळेच विद्यार्थी समान असतात. सगळे विद्यार्थी कुठलाही भेदभाव इथं केला जात नसतो आणि म्हणून आपण हे सगळं करत असताना प्रचंड मेहनत या जगामध्ये नेहमी लक्षात ठेवा, फुकट काहीच करत नाही. मला प्रचंड मेहनत करावं लागते, मेहनतीशिवाय काही करत नाही. तुम्हाला एखाद्या ट्युशन लावायची तर अजिबात गरज नाही. आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि त्यांनी काही मोजके विद्यार्थ्यांकडे ट्युशन लावले तर ते विद्यार्थी कधीही सक्सेस झालेले नाहीये. तुम्हाला एखाद्या विषयाचं समजत नाही आहे ना, आमच्याकडे ही संस्था या पद्धतीने काम करते की विद्यार्थी टीचरची निवड आणि आम्ही आमच्या पातळीवर करतो, त्यांना आम्ही वर्गात पाठवतो, 8 दिवस त्यांना विद्यार्थ्यांचं डेमो घ्यायला होतो आणि तिथे जे विद्यार्थी ज्या टीचरला जास्त मतदान करतील 100% विद्यार्थी जेव्हा सांगतील की हा टीचर आमच्यासाठी चांगला आहे तर त्याच टीचरला घेण्याचं काम या संस्थेनं गेली 56 वर्ष करत आहे आणि त्याच्यामुळे ही क्वालिटी सातत्यानं ही गुणवत्ता टिकून ठेवण्याचं काम या संस्थेनं या महाविद्यालयाला केलं आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टीचं आपण पालन जर केला तर मला वाटतं की आपल्या मुलाला यशापासून कुणीही रोखू शकत. बघा सगळे नियम सांगितले सांगता सांगता आमच्या दरबारी इथं सायकल स्टँडला सायकलला आम्ही भाडं घेत नाही किंवा फीस घेत नाही. पण आम्ही मोटिवेट करतो की जे विद्यार्थी सायकल वापरतात त्यांचं स्वागत, त्या विद्यार्थ्यांना आम्ही 4 म्हणजे 2 व्हीलर गाड्यासाठी काही फीस घेतो. आम्ही ते बाहेरची थर्ड पार्टी असते त्याला एजन्सीला दिलेलं असतं त्या गाडीचं रक्षण करण्यासाठी म्हणून आणि शिस्तीत पार्किंग लागावी म्हणून त्याला काही फीस घेतो. पण सायकल वाहनाकडून आम्ही फीस घेत नाही, कारण विद्यार्थ्यांनी सायकल वापरत असेल तर अधिक चांगलं. आणि त्या दुसरी गोष्ट, आपला पाल्य जेव्हा 2 व्हीलरवर येत असेल शक्यतो गेअरची गाडी आपल्या पाल्याला देऊ नका. म्हणजे जे विदाउट गेअरच्या गाड्या असतात त्या द्या आणि कंपल्सरी त्याला हेल्मेट कंपल्सरी करा. आम्ही तशी मागे सूचना काढली की या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येत असताना आपल्या डोक्याला हेल्मेट कंपल्सरी असतं. म्हणजे या सगळ्या सूचना वारंवार आम्ही तुम्हाला देतो. त्या सगळ्या हे सगळं करत असताना आपण विद्यार्थ्यांसाठी आता मी बोलतोय हे महाविद्यालय ही संस्था
अत्यंत पोट तिडकीने काम करते, विद्यार्थ्यांसाठी काम करते, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काम करते. असं नाही की 90चा घेतला विद्यार्थी आणि मग पुढे 90चा जरी विद्यार्थी घेतलेला असला तरी त्याला मेडिकलला, एम्सला, आयआयटीला पाठवणं सोपी गोष्ट नसते. अहोरात्र 24 आवर इथला प्रत्येक कर्मचारी हा फक्त विद्यार्थ्याचा विचार करत असतो, इथल्या पालकांचा विचार करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळं नियोजन आम्ही करतो आणि त्याचे रिझल्ट जे आता तुमच्या समोर मांडले गेले हे रिझल्ट त्याच्यासमोर त्याच्यामुळं हे सगळे रिझल्ट दिसतात. हे सगळं करत असताना बघा मी तुम्हाला सांगत होतो की आपण 100% आपण कधी देत नाही. तुम्हाला सगळ्यांना इथे उभा केलं बसवेश्वर चौक मी आता आला असता लातूरची असतील त्याला माहित असतं. राजीव गांधी चौकापर्यंत तुम्हाला जर जायला सांगितलं किती वेळात पोहोचा, किती वेळात पोहोचा? 2 किलोमीटर अंतर असेल, एक 15-20 मिनिटामध्ये आपण पोहोचतो. किती वेळात पोहोचतो? 15-20 मिनिट. आता तुम्हाला जर सांगितलं की ज्याचा पहिला नंबर येईल त्याला 51,000 रुपयाचं पारितोषिक, आता आपण किती वेळात पोहोचल? आता आपण पहिल्यापेक्षा कमी वेळात पोहोचल की नाही? आता परत तेच विद्यार्थी, तेच पालक तेवढंच अंतर आणि आता तुमच्या पाठीमागं भुकेले वाघ आणि लांडगी सोडले, तर आता आपण किती वेळात पोहोचल? किती वेळात पोहोचल? आता आपण पहिल्या 2 वेळेला जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा तिसऱ्या वेळेला आम्ही कमी वेळात पोहोचतो. पोहोचू. ही शक्ती पहिल्या वेळेस सुद्धा तुमच्यात होती, दुसऱ्या वेळेस सुद्धा होती, पण त्यावेळेस पण तुम्ही का नाही पोहोचले? पण जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आम्ही आमच्यातलं 100% द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. की 2 वर्ष हे 685 दिवस ही तुमच्या आयुष्यातली फार महत्वाची की आपण आपल्यासाठी दिली पाहिजे. आपल्याला चांगलं करिअर करायचं असेल, आपल्याला भविष्यामध्ये 2 वर्षानंतर तुम्ही स्वतःला कुठे पाहता आणि त्या दृष्टिकोनामध्ये आपल्याला काम करायचं असेल तर आपण आपल्यातलं 100% देणं फार महत्वाचं आहे. हे करत असताना आपल्या आरोग्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. ही भारतातली अशी एकमेव संस्था आहे की ज्या संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी 2 फुल टाइम डॉक्टर दिले. 2 फुल टाइम डॉक्टर. इथं ओपीडी महाविद्यालयामध्ये ओपीडी असणारं भारतातलं एकमेव महाविद्यालय. हे अनेक महाविद्यालयाला भेटी दिलेल्या आहे. नॅक असिस्टमेंट करत असताना अगदी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये महाविद्यालयाला भेटी दिलेल्या आहे, विद्यापीठाला भेटी दिलेल्या आहे. पण एकाही महाविद्यालयामध्ये आपल्यासारखी ओपीडी आणि फुल टाइम डॉक्टर एकाही महाविद्यालयामध्ये नाही आहे. ते संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. म्हणजे प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्याचं काम हे महाविद्यालय करत आहे. विद्यार्थ्यांनी आपलं त्यासाठी 100% दिलं पाहिजे. हे सगळं करत असताना सातत्य फार महत्वाचं. एक दिवस अभ्यास केला आणि मग बाकीचे दिवस आम्ही फक्त बसतो, काही उपयोग नाही. तुम्हाला दशरथ मांझी नावाचा चित्रपट तुम्ही बघितला असेल. बिहार मधला एक माणूस जेव्हा पत्नीचा अपघात होतो आणि तिला दवाखान्यामध्ये घेऊन जात असताना बरे उंच मोठा डोंगर जेव्हा असतो तेव्हा सहज लवकरात लवकर दवाखान्यामध्ये नेता येत नाही आणि दुर्दैवाने त्याच्या पत्नीचं निधन होतं, ती मृत्युमुखी पडते. तेव्हा दशरथ मांझी सारखा एक माणूस छडी आणि हातोडा घेतो आणि अख्खा डोंगर तोडायला लागतो. अख्खा डोंगर. आश्चर्य करा, अख्खा डोंगर एक माणूस तोडू शकतो का? पण कधी थकला नाही, दमला नाही, कुणाला नावं ठेवली नाही. माझ्या पत्नीचं निधन रस्ता नसल्यामुळे झालं, उद्या दुसऱ्या कोणाची अशी परिस्थिती येऊ नये आणि म्हणून 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 22 वर्ष एकट्या दशरथ मांझींनी अख्खा डोंगर तोडला आणि जवळपास 30 फूट रुंद आणि 360 फूट रुंद राम हा रस्ता त्याला एकट्यानं तयार केला आणि 55 किलोमीटरचं अंतर हे 15 किलोमीटर वर. म्हणजे एक माणूस सातत्य किती महत्वाचं आहे का? सातत्य किती महत्वाचं. एखाद्या अपयशाला येतं, एखाद्या परीक्षेत आम्ही दर रविवारी एक्झाम देतो. एखाद्या परीक्षेत पास कमी आले म्हणून घाबरून जाऊ नका, निराश होऊ नका. कधी कधी चांगलं होण्यासाठी कधी कधी मागे यावं लागतं. आपल्याला झेल घ्यायची असेल पुढं तर एक पाऊल मागे यावं लागतं. तुम्ही डॉक्टर एपीजे अब्दुल कलामकडे बघा. जेव्हा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम एअर फोर्स मध्ये पायलट व्हावं म्हणून परीक्षेला गेले, जागा होत्या 8.
आणि यांचा क्रमांक आला 9वा. काय वाटलं असेल? जागा 8, यांचा क्रमांक 9वा. एका जागेनं म्हणजे मी पहिल्या 8 मध्ये असतो तर मी एअरफोर्स मध्ये पायलट झालो असतो, पण नाही झालो. पण जे झालं ते चांगल्यासाठी झालं. जे पायलट झाले नाही पण या देशाचे मिसाईल मॅन बनले. त्या एअरफोर्स मध्ये ज्यांना जायचं होतं त्या एअरफोर्स, त्यासोबत नौसेना, वायुसेना आणि स्थलसेना या तिन्ही सेनेचे राष्ट्रपती म्हणून प्रमुख बनले. म्हणजे यांच्याकडे तुम्ही अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलंय. तुम्ही श्रीकांत बोला नावाचा 100% अंध असलेला विद्यार्थी बघा. मी त्याच्यावर फारसं बोलणार नाही, फक्त त्याचं एवढंच सांगेल की 10वी तुमच्यासारखं 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर सायन्सला ऍडमिशन घ्यावं म्हणून तो गेला, तेव्हा महाविद्यालयाने त्याला प्रवेश नाकारला की सायन्सला घेता येणार नाही कारण तुम्हाला प्रॅक्टिकल करायचंय आणि तुम्ही 100% अंध आहे. जेव्हा तो जन्मला तेव्हा समाजाने सुद्धा सांगितलं आई वडिलांना की याला तुम्हाला तुमचं सगळं आयुष्याला सांभाळण्याचं याला मारून टाका. परंतु आई वडिलांनी तसं केलं नाही. त्याला लहानाचं मोठं केलं. 10वीला 96% मार्क्स 10वीला घेतले आणि सायन्सला चालला तेव्हा त्याला महाविद्यालयाने थांबवलं, त्याला प्रवेश दिला नाही. तेव्हा त्या श्रीकांत बोलाला कोटामध्ये जावं लागलं. कोटाने आदेश दिले की त्याला 11वी सायन्सला प्रवेश द्या. 12वी बोर्डामध्ये 98% मार्क्स घेतले आणि त्याला वाटलं की चला आपण IIT मधून इंजिनियर होऊया. पण IIT त्याला प्रवेश दिला नाही. तेव्हा तो हा श्रीकांत बोला हसला नाही. त्याला जगातलं जे काही नामांकित इन्स्टिट्यूट आहे, MIT सारख्या इन्स्टिट्यूटला त्यांनी अप्लाय केलं. कॉम्प्युटर सायन्स मध्ये MIT म्हणजे जगातलं टॉप इन्स्टिट्यूट आणि डायरेक्ट त्याला अप्लाय केला. किती पॉझिटिव्ह विचार त्या श्रीकांत बोलाचा असेल तुम्हाला. आणि अप्लाय केल्यानंतर MIT ने स्पेशल केस म्हणून त्या श्रीकांत बोलाला प्रवेश दिला आणि तो शिक्षण घेऊन भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांना नोकरी करायचं नाही, आपण नोकरी करणारे नाही, आपण नोकरी देणारे बनलं पाहिजे. या भूमिकेमधून 100% ब्लाइंड असणाऱ्या या विद्यार्थ्यानं इथे एक आंध्र प्रदेशमध्ये एक इंडस्ट्री सुरू केली, त्याला बुलाट इंडस्ट्री म्हणून ओळखलं जातं, ज्याचा टर्नओव्हर आता 100 कोटीपेक्षा जास्त. म्हणजे ते करू शकतात, आम्ही काय करू शकत. जेव्हा जेव्हा तुमच्या समोर संकट येतं ना किंवा कधी कधी निराश होतो तेव्हा अशी जी माणसं आहेत त्यांना डोळ्यासमोर आला, त्यांना डोळ्यासमोर आला, आपल्या आई वडिलांना डोळ्यासमोर आला. ऑटोमॅटिक आपण एका निराशेच्या ह्याच्यामधून आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडकडे आपण बोलू शकतो. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तुम्ही अरुणिमा सिन्हा बघा, ज्या मुलीचा रेल्वे ऍक्सिडेंट मध्ये, रेल्वे ऍक्सिडेंट नव्हता तो तर खरं तर अपघात घडून आणला होता, तिला काही समाजकंटकांनी रेल्वेच्या बाहेर ढकलून दिलं आणि ढकलून दिल्यानंतर ती बिचारी महिला खाली पडली आणि ट्रेन मधून पडल्यानंतर त्याच्या पायावर चाक गेलं, एक पाय पूर्णपणे तुटला आणि ते बाहेर पडल्यानंतर एक नाही दोन नाही 39 ट्रेन तिच्या बाजूला गेल्या. तोपर्यंत कुणी बघितलं नव्हतं आणि तिला शेवटी ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याच्या नंतर तिला विचारलं मेनी फ्रॅक्चर्स शरीरामध्ये, त्याच्यामध्ये सगळे फ्रॅक्चर, एक पायच नाहीये. आणि मग नंतर तिला विचारलं तर तिला काय वाटतं. ती म्हणते की मला भारतात जगातलं जे सर्वात उंच शिखर आहे एव्हरेस्ट शिखर आणि त्या एव्हरेस्ट शिखरावर भारताचा तिरंगा ध्वज फडकवायचा. काय कॉन्फिडन्स. पाय असणारी माणसं जाऊ शकत नाही ज्याचं टेम्परेचर -10°C आणि जगातलं सगळ्यात उंच शिखर 29,000 फुटावर, जिथं ऑक्सिजन सुद्धा घेता येत नाही. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल 2011 मध्ये अपघात झाला आणि या मुलीनं तुटलेला पाय असताना कृत्रिम पायाच्या जोरावर 2013 मध्ये या अरुणिमा सिन्हानं एव्हरेस्टवर या देशाचा तिरंगा ध्वज फडकवला. म्हणजे काय हा कॉन्फिडन्स किती आहे. माझी विद्यार्थ्याला विनंती की हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे. अरुणिमा सिन्हा करू शकते, श्रीकांत बोलासारखा अन्य विद्यार्थी हे सगळं करू शकतो, तर आपण का नाही करू शकत. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि त्या सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर हार्डवर्क हार्डवर्क आणि हार्डवर्क. या 3 गोष्टी तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला चांगल्या मेडिकलच्या कॉलेजच्या प्रवेशापासून जगात कुठलीही शक्ती तुम्हाला थांबू शकत नाही. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. या महाविद्यालयाने दिलेला प्लॅन, तुमचं स्वतःचं वैयक्तिक नियोजन, या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर आपण केल्या, व्यवस्थितपणे केल्या, हे 2 वर्ष आपल्यासाठी फक्त आपल्यासाठीच आहे,
दुसऱ्यासाठी कुणासाठी नाही ही भूमिका घेऊन आपण जर काम केलं तर निश्चितच आपण चांगल्या एम्स मध्ये चांगल्या IIT मध्ये आपण प्रवेश घेऊ शकतात असा आम्हाला 100% विश्वास आहे आणि त्यासाठी मी वैयक्तिक प्राचार्य म्हणून महाविद्यालयाकडून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.